नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला आता सर्कल याच्यामध्ये की बेसिक कन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे ती सर्वांच्या लक्षात आली असतील। आता आपण त्याच्या पुढच्या कन्सेप्टकडे वळणार आहोत। त्याचा पुढचा पॉइंट आहे आपला इन्स्क्राइब्ड अँगल। व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल? आता ते समजून घेण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल ही फिगर जी दिलेली आहे किंवा ड्रॉ केलेली आहे ऑब्झर्वेशन करूया। इन अ सेंटर ऑफ सर्कल ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये angle PQR and the vertex Q lies on the line म्हणजे कशामधून जातो तर Q हा पॉइंट सर्कल वरून जातो किंवा सर्कलला इंटरसेक्ट करतो आणि as it is arm of PQ and arm of QR intersect the circle point P and point R. That means हा जो अँगल आहे ह्या अँगलचा जो वर्टेक्स आहे Q तो वर्तुळावरून जातो की वर्तुळाला इंटरसेक्ट करतो आणि ॲज इट इज आणखी त्याच्यामध्ये जे आर्म्स आहेत त्याच्या बाजूज आहेत अँगलच्या QP आणि QR ह्या दोन्ही बाजू सर्कलला पॉइंट P आणि R मध्ये इंटरसेक्ट करतात। सो अँगल PQR इज इन्स्क्राइब्ड अँगल and arc PQR is inscribed arc. Okay, so angle याच्यामधला inscribed arc आणि inscribed angle हे दोन्ही अगोदर समजून घ्या। हा जो अँगल असेल हा आपला कसा आहे, हा अँगल आहे आपला inscribed angle आणि हा जो आर्क आहे so arc PQR is inscribed arc. हा आर्क जो आहे तो आर्क आहे inscribed arc। म्हणजे inscribed angle आणि inscribed arc हे तुमच्या लक्षात आलेलं असेल असं मी गृहीत धरते। ओके, आता याच्या नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे इंटरसेप्टेड आर्क। सगळ्यात महत्त्वाचा इन्स्क्राइब्ड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क यामध्ये डिफरन्स किंवा ह्याचं मीनिंग अगोदर आपल्याला समजून घ्यायचे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा थेरम आहे त्यासाठी मी एवढं सगळं एक्सप्लेन करायला। ठीक आहे, आता इंटरसेप्टेड आर्क त्यासाठी मी तुम्हाला काही फिगर याच्यामध्ये ड्रॉ करून दिलेली आहे। त्या प्रत्येक फिगरचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जो अँगल आहे कोणता, अँगल PQR हा अँगल प्रत्येक फिगर मध्ये ऑब्झर्व करा, प्रत्येक फिगर मध्ये याही फिगर मध्ये याही फिगर मध्ये याही फिगर मध्ये प्रत्येक फिगर मध्ये काय झाले, ह्या अँगलचे दोन्ही आर्म्स सर्कलला काय करतायत, इंटरसेक्ट करतायत। इंटरसेक्ट केलं याच्यात प्रत्येक फिगर मध्ये ऑब्झर्वेशन करा, इंटरसेक्ट करतायत राईट, परंतु इथे इंटरसेक्ट करतायत का, नाही। आणि इंटरसेक्ट झाल्यानंतर हा जो एंड पॉइंट आहे म्हणजे आमचा जो एंड पॉइंट आहे त्याच्यापासून एक आर्क तयार होते। ही जी आर्क असेल आर्क PR इज इंटरसेप्टेड आर्क। इन्स्क्राइब्ड अँगल मधला इन्स्क्राइब्ड आर्क आणि इंटरसेप्टेड आर्क यामधला डिफरन्स लक्षात घ्या। म्हणजे याच्यामध्ये आर्क इंटरसेप्टेड आर्क जो असेल हा असेल आपला इंटरसेप्टेड आर्क। म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक फिगर मध्ये जो तुमचा तयार होणार हा जो आर्क आहे, आर्क कोणता, आर्क PR इज इंटरसेप्टेड आर्क। आर्क PR जो आहे हा इंटरसेप्टेड आर्क आहे। प्रत्येक फिगरचं ऑब्झर्वेशन करा, परंतु याच्यामध्ये लास्ट फिगर जी लास्ट फिगर नंबर 7 ही जी फिगर दिलेली आहे याच्यामध्ये QR ही जी आर्म आहे ती सर्कलला इंटरसेक्ट करते, परंतु QR ही आर्म सर्कलला इंटरसेक्ट करत नाही आणि इंटरसेक्ट जर करत असेल तर एंड पॉइंट नाही। दॅट मीन्स याच्यामध्ये एंड पॉइंट्स नाही तयार झाल्यामुळं किंवा याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल नाही तयार झाल्यामुळे इथं आपल्याला काय सांगता येईल की इथं कोणता आर्क तयार होणार नाही, इंटरसेप्टेड आर्क तयार होणार नाही। तर याच्यामध्ये ही जी फिगर आहे ती इंटरसेप्टेड आर्कची फिगर आपल्याला सांगता येणार नाही। तो इन्स्क्राइब्ड अँगलचं मीनिंग सर्वांच्या लक्षात आलं की ज्यावेळेस अँगलचे दोन्ही आर्म सर्कलला इंटरसेक्ट करत असतील, आर्म पहा दोन्ही बाजू सर्कलला कोणत्याही पद्धतीने करू द्या, फक्त सर्कलला त्या इंटरसेक्ट करायला हव्यात आणि त्या जर इंटरसेक्ट करत असतील तर तयार होणार जो तुमचा अँगल आहे तो असतो तुमचा इन्स्क्राइब्ड अँगल असतो आणि त्याच्या एंड पॉइंट पासून जो तुमचा तयार होणारा जो आर्क असतो
दॅट मीन्स हा जो आर्क आहे प्रत्येक फिगर मध्ये तुमच्या लक्षात येईल हा जो आर्क आहे हा आर्क असतो आपला इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इन्स्क्राइब्ड आर्क. ओके, हे तिन्ही कन्सेप्ट सर्वांच्या लक्षात आले असतील. चला आता याच्यावर आधारित असलेला आपल्याला नेक्स्ट थेरम पाहायचा आहे. तोपर्यंत प्रत्येकाने हा फिगर ड्रॉ करायचे आहे आणि हे पॉइंट लिहून घ्यायचे आहेत. चला आता सर्वांचं लिहून झालं असेल. आता आपण महत्वाचा जो थेरम आहे पुढचा तो थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम याचं स्टेटमेंट आपल्याला इथं दिलेलं आहे. ते स्टेटमेंट अगोदर आपण समजून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल दिले काय तर द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. दॅट मीन्स याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की एखाद्या सर्कल मध्ये जो त्यांचा इन्स्क्राइब्ड अँगल असतो त्या इन्स्क्राइब्ड अँगलनं जो इंटरसेप्टेड आर्क कव्हर केलेला असतो त्या आर्कचं मेजरमेंट हे इन्स्क्राइब्ड अँगलचे कसं असतं हाफ असतं. अँगलचं मेजरमेंट इन्स्क्राइब्ड आर्कच्या हाफ असतं. हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रूफ करायचं आहे. ओके, दॅट मीन्स गिव्हन मध्ये जे दिले त्याच्यानुसार आपण कन्सिडर केलं की सेंटर ओ असलेले एक आपण सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि या सर्कल मध्ये आपण एक अँगल ड्रॉ केलेला आहे. तो अँगल आहे BAC. हा जो अँगल दिसतोय पहा याच्यामध्ये तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल मीनिंग काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला लक्षात येईल. इन्स्क्राइब्ड अँगल हा BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ओके, मग याच्यामधला इंटरसेप्टेड आर्क कोणता असेल BDC. ओके, मग त्याच्यानुसार आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. सो मग जे दिले आपण ते गिव्हन मध्ये फर्स्ट पार्ट आपल्याला लिहावा लागेल. सो इन सेंटर ऑफ सर्कल कोणता सर्कल आहे इन अ सेंटर ऑफ सर्कल O. O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये काय दिले इन्स्क्राइब्ड अँगल BAC इंटरसेप्टेड बाय आर्क विच आर्क BDC. हे आपल्याला ऍक्च्युअल दिलेलं आहे. ओके, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं इथं आपल्याला की जो आपला कसला इन्स्क्राइब्ड अँगल आहे कोणता आहे BAC हा कशाचा हाफ आहे मेजरमेंट ऑफ आर्क इंटरसेप्टेड आर्क BDC चा कसा आहे हाफ आहे. हे आपल्याला काय करायचे प्रूफ करायचं आहे. सो हा पार्ट असेल आपला टू प्रूव्हचा पार्ट असेल. नेक्स्ट हा थेरम IMP थेरम आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करून घ्यायचंय म्हणून याला कन्स्ट्रक्शनचा पार्ट घेऊया. आपण इथं कन्स्ट्रक्शन काय करणार आहोत तर कन्स्ट्रक्शन करत असताना मी काय केले हे पहा मुद्दा म्हणून आता हे मी प्रूफ करत असतानाच करते. कन्स्ट्रक्शन करत असताना मी काय केलं एक रे काढून घेतलेली आहे ड्रॉ केलेली आहे आणि ती रे कशामधून जाते राईट पॉइंट A मधून इंटरसेक्ट होते. सो याच्यामध्ये आपला सेंटर O इथं असेल आणि याच्यानंतर मी आणखीन एक कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. ते कन्स्ट्रक्शन या पद्धतीने आहे. काय केले याच्यामध्ये OC आणि BO हे जे पॉइंट आहेत हे दोन्ही पॉइंट मी काय करून घेतले जॉईंट करून घेतलेले आहे. तिथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन मध्ये आपण जे घेतलंय ते आपण ते लिहिणार आहेत. सो ड्रॉ रे AO intersect the circle at a point. कोणत्या तरी पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट होत असेल. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते असं आपण गृहीत धरूयात. इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट E and आणखीन आपण पुढे काय केले ड्रॉ केलेले आहेत सेगमेंट BO and सेगमेंट सेकंड सेगमेंट OC. इथं तुम्ही रेडियस जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, आता लास्ट पार्ट असेल आपला प्रूफचा पार्ट असेल. अगदी सोपा थेरम आहे. याच्यामध्ये पहा
कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला काय तयार झालेले दिसते याच्यामध्ये, हे पहा दोन ट्रायंगल्स तयार झालेले दिसतात. त्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल आपण कन्सिडर करून घेऊया. इन अ ट्रायंगल ABO आहे. इन फर्स्ट ट्रायंगल ABO याच्यामध्ये AO इज इक्वल टू BO आहे. राईट. हे कशावरून घेतलं आपण, राईट, रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल असतात. सो नेक्स्ट पार्ट, आता आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, या दोन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट जे अँगल्स असतील ते सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रुएंट असतील. आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणा किंवा अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड म्हणा, कोणत्या याच्यानुसार आपण दाखवलं तरी चालेल. सो नेक्स्ट आपण पॉइंट घेऊया. सो AO जी साइड आहे त्याचा अँगल अपोजिट कोणता असेल, B असेल. सो अँगल ऑफ OBA इज इक्वल टू अँगल ऑफ OAB. आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार हे दोन अँगल्स मी कॉन्ग्रुएंट दाखवले आणि ते जर कॉन्ग्रुएंट असतील दॅट मीन्स, म्हणून तिथे मी काय सांगू शकते, लेट आपण इथे गृहीत धरूया. काय गृहीत धरू शकतो, अँगल ऑफ OBA इज इक्वल टू अँगल ऑफ OAB. याचं दोन्हीचं मेजरमेंट मी काय कन्सिडर केलं, x हे कन्सिडर केलं. दॅट मीन्स हा अँगल कितीचा असेल, x मेजरमेंटचा असेल. हा अँगल कितीचा असेल, x मेजरमेंटचा असेल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण नाव इथं जो अँगल आहे या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल तुम्हाला दिसतोय का, आहे. कोणता येतो, राईट, BOE. नाव आपण काय म्हणूया तिथं, नाव अँगल ऑफ BOE इज इक्वल टू अँगल ऑफ कोणत्या दोन अँगलची सम असेल, राईट, इंटेरियर अँगलची सम असेल. मग याच्यामध्ये इंटेरियर अँगल OBA प्लस अँगल ऑफ OAB कशावरून घेतलं, राईट, रिमोट इंटेरियर अँगल थेरम. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊया. अँगल ऑफ BOE इज इक्वल टू, दोन्हीची व्हॅल्यू पुट करा, x प्लस x. दॅट मीन्स अँगल ऑफ BOE इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 2x मिळालं. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. Is consider is equation first. Now similarly आपण काय करूया, in a triangle second triangle आपण consider करूया. second triangle as it is angle of, right, AOC. in a triangle AOC, AO and OC, radius of same circle as it is. second, AO ची opposite side याच्यामध्ये angle C. so OCA is equal to angle of OAC. Isosceles triangle theorem. Isosceles triangle theorem नुसार हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील, नाव लेट इथं पण आपण काय धरू शकतो, मग या दोन्हीचं मेजरमेंट आपण एका व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये घेऊया. इथं मी फर्स्ट याच्यामध्ये x घेतलं होतं, इथं मी काय घेतलं, इथं मी काय घेतलं, y घेतलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍज इट इज इथं आणखी आपल्याला काय करायचंय नाव, त्याच पद्धतीने आपण काय सांगू शकतो, इथं पण पहा सेकंड एक आपल्याला एक्सटेरियर अँगल दिसतोय. तो एक्सटेरियर अँगल कोणता असेल, EOC. अँगल ऑफ EOC इज इक्वल टू अँगल ऑफ OCA प्लस अँगल ऑफ OAC. Reason, remote interior angle theorem. So पुट करा आता याच्यामध्ये व्हॅल्यू EOC इज इक्वल टू y प्लस y इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, राईट, 2y इज इक्वेशन सेकंड. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. नवा याच्यामध्ये नीट पहा, इथं मी काय करणार आहे, अँगल ऍडिशन पोस्टुलेट्स यूज करणार आहे. अँगल ऑफ BOC या अँगलची सम घेणार आहे. सो अँगल ऑफ
BOC इज इक्वल टू कोणत्या दोन अँगलची सम असेल? अँगल ऑफ BOE प्लस अँगल ऑफ EOC. कशावरून घेतलं? अँगल ऍडिशन postulates. So angle of BOC is equal to दोन्हीची ऍडिशन जी आहे ती पुट करा 2x 2y. काय होईल याच्यामध्ये? अँगल ऑफ BOC इज इक्वल टू 2 कॉमन निघेल x प्लस y ही व्हॅल्यू आपल्याला रिमेनिंग व्हॅल्यू मिळणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ओके. नेक्स्ट आता याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आपल्याला पाहायचा आहे. ऍज इट इज इथं पण आपल्याला काय करायचंय पहा. जो अँगल BOC आहे तो कसा आहे? आपला सेंट्रल अँगल आहे. आणि देन बाय सेंट्रल अँगलची डेफिनेशन किंवा मायनर आर्कची डेफिनेशन आपल्याला काय सांगते की मायनर आर्क आणि सेंट्रल अँगलचं मेजरमेंट कसं असतं? इक्वल असतं. सो मग मी इथं काय सांगू शकते? सो अँगल ऑफ BOC इज इक्वल टू काय घेऊ शकते मी? मेजरमेंट ऑफ आर्क. विच आर्क? आर्क ऑफ BDC. आर्क ऑफ BDC पुट करू शकते. राईट. कशावरून? बाय डेफिनेशन ऑफ मायनर आर्क. सेंट्रल अँगलचं मेजरमेंट हे कशावरून असतं? मायनर आर्क एवढं असतं आणि BDC हा त्याचा मायनर आर्क आहे. सो मग इथं आपण काय सांगू शकतो? सो मी ही व्हॅल्यू इथं पुट करते. सो मेजरमेंट ऑफ आर्क BDC इज इक्वल टू 2 into x प्लस y. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. इज इक्वेशन 3. ओके. नाउ हे कशावरून घेतले हे इथे लिहा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता लास्ट पॉइंट आणि खूप महत्त्वाचा इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. पहा आता लास्ट आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू घ्यायची आहे. हा अँगल y चा आहे, अँगल y चा हे आपण फाइंड आउट केलेला आहे. अँगल A आणि C केलेले आहे का इथं पहा A आणि C. सो आता इथं आपल्याला घ्यायचं अँगल ऍडिशन पोस्टुलेट्स नुसार आपल्याला अँगल ऑफ BAC ची सम घ्यायची आणि अँगल ऑफ BAC ची सम म्हणजे अँगल ऑफ BAO प्लस अँगल ऑफ CAO. राईट. सो इथं मी काय घेते? अँगल ऑफ BAC इज इक्वल टू अँगल ऑफ BAO प्लस अँगल ऑफ OAC. चला व्हॅल्यू पुट अप करूया. डायरेक्ट याच्यामध्ये ही पुढची व्हॅल्यू मी ऍज इट इज घेते. सो अँगल ऑफ BAC इज इक्वल टू x प्लस y. x प्लस y ही जी व्हॅल्यू मिळाली याला आपण इक्वेशन नंबर 4 हे नाव देऊया. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. नेक्स्ट आता याच्यानंतर आपण काय करूया? इथं थोडीशी स्पेस आहे, इथं मी कव्हर करते. आता याच्यामध्ये x प्लस y ची जी व्हॅल्यू आहे इज इक्वेशन 4 ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट अप करूया. दॅट मीन्स याच्यानुसार आपल्याला काय मिळेल पहा. मेजरमेंट ऑफ आर्क BDC इज इक्वल टू 2x प्लस y ची व्हॅल्यू अँगल ऑफ BAC. सो हे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 या साइडला घ्या किंवा प्रत्येक टर्म्सला काय करा? डिवाइडेड बाय 2 करा. दॅट मीन्स इथे आपल्याला काय मिळेल? सो अँगल ऑफ BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क BDC. फ्रॉम इक्वेशन 3 and 4. इथं आपला टोटली थेरम प्रूफ झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेला असेल. महत्त्वाचा थेरम आहे, लिहून घ्या. चला हा थेरम सर्वांच्या लक्षात आला असेल. महत्त्वाचा थेरम आहे आणि अगदी सोपा थेरम आहे. आजचा होमवर्क म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं? हा जो तुम्हाला थेरम दिलेला आहे हा थेरम व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचा आणि नंतर स्वतः मनाने लिहून ग्रुपवरती सेंड करायचा. हा आजचा थेरम हा तुमचा होमवर्क असेल.